आणि आता आपण जाणून घेणार आहोत 100 गावं 100 बातम्या. अगदी झटपट सुरुवात करूयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाणे दौऱ्यावरती आहेत. ते आज महानगरपालिका आणि ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत. या कार्यक्रमांना पालकमंत्री शंभूराज देसाई आणि फडणवीसही उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर झाल्याच्या विरोधात खासदार इम्तियाज जलील उपोषण करणार आहेत. जलील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजल्यापासून साखळी उपोषण करणार आहेत. तर छत्रपती संभाजीनगर नामांतर झाल्याच्या समर्थनार्थ दुपारी 12 वाजता मनसेच्या वतीने स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सकाळी 10 वाजता नगर पुणे रोडवर शेतकरी जन आक्रोश आंदोलन रास्ता रोको होणार आहे. कांद्याचे दर कमी झाल्याने हे आंदोलन केले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके या आंदोलनात सहभागी होतील. परळ लालबाग विधानसभेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचं डोंबिवलीमध्ये निधन झालं. एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेत असताना रुग्णवाहिका बंद पडल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. तर त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी बाळा नांदगावकर यांना अश्रू अनावर झाले. महागाई कधी कमी होईल यावर मोदी बोलत नाहीत. अधिवेशनातही महागाईवर चर्चा होत नाही. सरकार जनतेला मूर्ख बनवतंय अशी टीका विद्या चव्हाण यांनी केली. अमरावतीत जनजागरण यात्रेदरम्यान त्यांनी ही टीका केली. होळीच्या आधी येणाऱ्या दांडी पौर्णिमेपासून बंजारा समाजाच्या होळीला सुरुवात होते. त्यामुळे तांड्यांमध्ये आता लगबग सुरू झालेली आहे. तांड्यांवर लोकगीतांचे सूर उमटू लागले. प्रतापसिंग महाराजांनी स्वाभिमानासाठी त्याग केला, मात्र त्यांच्या वंशजांनी भाजपसोबत तडजोड केली. ही तडजोड इतिहासाला मान्य होणार नाही अशी खोचक टीका राऊतांनी उदयनराजेंचं नाव न घेता केली आहे. बुलढाणा येथील साईनगरमध्ये एका 25 वर्षीय विवाहितेनं गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक कलहातून तिनंही आत्महत्या केल्याची माहिती मिळते. जळगाव शहरातील गोलानी मार्केट इथल्या व्यापाऱ्यांनी एकत्र येत व्यापारी संकुलात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच महापालिकेच्या धोरणाचा निषेध केला. महानगरपालिकेने गोलानी मार्केटला सोयी सुविधा न पुरवता मालमत्ता करात भरमसाठ वाढ केल्याचा आरोप करण्यात आला. पंढरपूरमध्ये करण्यात आलेली द्राक्षांची सजावट अवघ्या 1 तासात गायब झाली आणि त्यानंतर शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी भाविकांची भूमिका लक्षात घेत मंदिर प्रशासनाला थेट प्रश्न विचारत सीसीटीव्ही फुटेजद्वारे खुलासा करण्याचं आवाहन केलं. राज्यात केवळ काँग्रेसला 1 जागा मिळाल्याचा इतका आनंद होतोय, मात्र पुढच्या वेळी तो आनंद देखील लाभणार नाही असा टोला सुजय विखे पाटील यांनी लगावला. खासदार संजय राऊतांनी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यावर केलेल्या टीकेनंतर संतप्त पडसाद सांगलीमध्ये उमटलेले आहेत. भाजपच्या वतीने खासदार संजय राऊतांचे लावण्यात आलेले डिजिटल फलक फाडत प्रतिकात्मक पोस्टरचं दहन करत घोषणाबाजी करण्यात आली. मनसे नेते संदीप देशपांडेंवर हल्ला करणाऱ्या आरोपींचे फुटेज समोर आलेलं आहे. या सीसीटीव्हीत स्टंपने हल्ला करणारे आरोपी कैद झालेले आहेत. या आरोपीचा शोध पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. मुंबई पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी 8 पथकं तैनात केली आहेत. केंद्राकडून नुकतेच वाढवण्यात आलेल्या सिलेंडर दराविरोधात काँग्रेस राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. नागपूरच्या वरायटी चौकात चूल पेटवत प्रतिकात्मक स्वयंपाक करण्यात आला. तसंच महागाई नियंत्रणात न आणल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. संभाजीनगरमध्ये पाचोरामध्ये बस आणि सिलेंडरने भरलेल्या ट्रकचा अपघात झाला. अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. बिबट्याची कातडी अनधिकृतपणे विकणाऱ्या व्यक्तीला पनवेल गुन्हे शाखेनं अटक केली. खातपाडा ब्रिज जवळील टोल नाक्याकडे पोलिसांनी संबंधित व्यक्तीची चौकशी केली असता त्याच्या बॅगेत बिबट्याची कातडी आढळून आली. औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामांतरण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलंय. याचं श्रेय इतर कुणीही घेऊ नये असं ठाकरे गटाचे शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय. ते वाशिमच्या रिसोड इथं शिवगर्जना अभियानात बोलत होते. शिमगा सण हा ग्रामीण भागात होळीच्या 8 दिवसा अगोदरपासून साजरा केला जातो. शहापूरमधील आवरे गावात कबड्डीचे सामने रंगतात आणि हे सामने पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या खत कुंड्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून पालिका याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. लाखो रुपये खर्च करून या कुंड्यांची निर्मिती करण्यात आली. शहापूरमध्ये शेरे विभागातील असंख्य महिलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शहापूर येथे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे आणि तालुका प्रमुख नंदकुमार मोगरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या स्टेशनरी दुकानातून मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली. मोबाईल चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
मुंबई गोवा रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाची कामं पूर्ण झालेली आहेत। या मार्गाची पाहणी दौऱ्यानंतर मुंबई ते गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येईल असं आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलेलं आहे। यामुळे कोकणातील प्रवाशांचा प्रवास आता वेगानं होण्याची चिन्ह आहेत। राज्य शासनाच्या औषध प्रशासन विभागातर्फे कप सिरप तयार करणाऱ्या 84 कंपन्यांची तपासणी करण्यात आली। 27 दोषी कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। 4 कंपन्यांचं उत्पादन बंद करण्यात आलं तर 6 कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले, अशी माहिती औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिली। पुनर्विकासात अन्य रहिवाशांप्रमाणे 500 चौरस फुटांची घरं देण्याचा प्रस्ताव राज्य सरकार आणि म्हाडानं वरळी येथील बीडीडी चाळीतील दुकानदारांना दिलेला आहे। सरकार आणि म्हाडाच्या या प्रस्तावानंतर दुकानदारांच्या संघटनेनं 8 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। पदपथावर राहणारी व्यक्ती देखील माणसं आहेत आणि त्यामुळे त्यांना हटवण्याचे आदेश असेच दिले जाऊ शकत नाहीत, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी केली। तसंच दक्षिण मुंबईतील पदपथांवर राहणाऱ्या बेघरांवर कारवाईची मागणी करणारी बॉम्बे बार असोसिएशनची मागणी मान्य करण्यास न्यायालयाने नकार दिला। मध्य आणि हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। राज्यात सरकारी सेवेतील 75,000 जागांच्या भरतीसाठी वयोमर्यादा 2 वर्षांनी वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। त्यानुसार 31 डिसेंबरपर्यंत सरकारी नोकर भरतीच्या सर्व जाहिरातींना ही वाढीव वयोमर्यादा लागू होईल। होळी उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मुंबई स्थित कोकणवासियांनी गावाची वाट धरायला सुरुवात केली आहे। होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळानं 3 ते 12 मार्च दरम्यान नियमित बस सोबत 270 जादा बस गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या 270 बस गाड्यांमधील आसनं आरक्षित झाल्याची माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली आहे। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून मुंबई महानगरपालिकेने महिलांना आपल्या जलतरण तलावांच्या सभासद शुल्कामध्ये 25% सूट देण्याचा निर्णय घेतलेला आहे। महानगरपालिकेच्या 4ही जलतरण तलावांमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या वेळेतील सत्रांसाठी ही सवलत देण्यात आली आहे। ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान प्रस्तावित असलेल्या नवीन रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी मनोरुग्णालयाची जागा देण्यास उच्च न्यायालयानं अखेर परवानगी दिली। केवळ स्थानकाच्या कामासाठीच न्यायालयानं जागा हस्तांतरण स्थगिती उठवली असून गेली अनेक वर्ष रखडलेल्या नवीन स्थानक उभारणीच्या कामाचा मार्ग आता मोकळा झालाय। मागील वर्षी डिसेंबरमध्ये सुरू झालेल्या रशिया युक्रेन संघर्षामुळे तेलाची आयात घटली होती, त्यामुळे तेलाचे दर कडाडले होते। मात्र आता उत्पादन वाढल्यानं तेलाच्या दरात आणखीन घसरण झाली आहे। मागील महिन्याच्या तुलनेत मार्चमध्ये 2 ते 3% दर कमी झाले। वसईच्या मिठागरामध्ये यंदाच्या हंगामातील पांढरे शुभ्र मीठ तयार झालेलं आहे। विक्रीसाठी ते राज्यातील विविध भागांसह गुजरातमधील बाजारपेठेत पाठवण्यासाठी मीठ उत्पादकांची लगबग सुरू आहे। ठाण्यात मोठ्या डेसिबलच्या हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषणात कमालीची वाढ झाल्यामुळे ठाण्यात नो हॉर्न मोहीम राबवली जाते। 1 मार्च ते 31 मे या काळात पालिकेने जनजागृती अभियान हाती घेतलं। नाशिकमधील वातावरण बदलाचा परिणाम तिथल्या नागरिकांच्या आरोग्यावर होतोय। दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी थंडी अशा वातावरणामुळे नाशिककरांमध्ये सर्दी खोकला अशा साथीच्या आजारात वाढ झाली आहे। जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी कोल्हापुरात भव्य महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या मोर्चात राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह जुनी पेन्शन हक्क संघटना सहभागी होणार आहे। शिवराज्याभिषेक सोहळ्याला 2024 या वर्षी 350 वर्ष पूर्ण होत आहेत। शिवराज्याभिषेकाचा 350वा वर्धापन काळ शिवराज्याभिषेक महोत्सव म्हणून साजरा करणार असून हा महोत्सव अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा व्हावा या दृष्टीनं कल्पक सूचना कळवाव्यात असं आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय। दिघा स्थानकाचं काम लवकरात लवकर पूर्ण करून स्थानकाचं लोकार्पण करावं अशी मागणी लोकनेते आमदार नाईक यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवेंकडे केली आणि त्यावर रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। सांगोल्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शहाजी बापू पाटलांचा काय झाडी काय डोंगर हा डायलॉग म्हटलेला आहे। चला जाणूया नदीला या राज्यव्यापी प्रबोधनात्मक कार्यक्रमात त्यांनी हा डायलॉग म्हटला। खासदार संजय राऊतांनी सांगलीमधील विटा इथे जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधत आमदार अनिल बाबर यांच्यावर सडकून टीका केली आहे। खानापूर तालुक्यातल्या शिवसैनिकांना पुढचा आमदार हा शिवसेनेचा असेल असं राऊत यावेळी म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत विरोधकांना चांगलंच धारेवर धरलंय। राज्यात डिस्टन्स ऍडमिनिस्ट्रेशन प्रथमच बघितल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या वर्क फ्रॉम होमवर टोला लगावला।
पहाटेच्या शपथविधीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांची फिरकी घेतली आहे. पहाटेच्या शपथविधीवर आता जास्त काही बोलणार नाही, अन्यथा अनेकांची चांगलीच पंचायत होईल, असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना दिला. अजित पवारांनी विधानसभेत एकनाथ शिंदेंना सवाल केले होते. त्यांच्या प्रत्येक सवालाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टोल्यांमध्ये उत्तर दिलं. तुम्ही आम्हाला घटनाबाह्य सरकार म्हणता, मग तुम्ही देखील घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. बोरिवलीमधील गोरे भागात कांदलवनाची कत्तल करून अनधिकृतपणाने देऊळ उभारण्यात आलं होतं आणि या गाड्यांची पार्किंग करण्यात आलेली होती. यावर कारवाई करण्यासाठी तलाठी आले होते, पण खासदार गोपाळ शेट्टी यांनी ही कारवाई थांबवली आहे. नागपुरात G20 या आंतरराष्ट्रीय परिषदेअंतर्गत C20 ही परिषद 20 ते 23 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. निवती समुद्रामध्ये नांगरून ठेवलेल्या बोटीला समुद्रात जाऊन एकाने आग लावली. या घटनेमुळे निवती श्रीरामवाडी भागात एकच खळबळ उडाली आहे आणि आगीमुळे सुमारे 35,81,000 रुपयांचं नुकसान झालंय. तर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. जालना शहरातील मोती तलावात हजारो माशांचा मृत्यू झालाय. हजारो मासे मृत अवस्थेत आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. माशांचा मृत्यू संसर्गजन्य आजारानं झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय. जळगाव जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी चांगलंच धुतलंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. कालही जळगावमध्ये एका कॉपी पुरवणाऱ्याला पोलिसांनी जोरदार धुतलंय. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना लुटलं जात होतं. भाज्यांच्या 100 जोड्यांमागे व्यापारी 6 जोड्या जास्त घेत असल्याचं न्यूज 18 लोकमतनं समोर आणलं होतं. यापुढे शेतकऱ्यांकडून जास्त जोड्या घेतल्यास कारवाई करण्याचे आदेश देखील आता देण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील सकपाळवाडी इथल्या शेतकऱ्याच्या शेतातून 2 लाख रुपये किमतीचे खैराचे झाडं जी आहेत ती चोरट्यांनी तोडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शेतकऱ्यानं वनविभाग आणि खेड पोलिसात तक्रार दाखल केली. भंडारा जिल्ह्यातील मुरबाडी मुख्य कालव्याअंतर्गत मानेगाव वितरिकेतून खराशी येथील तलावात भूमिगत पाईपलाईनद्वारे पाणी सोडण्यात आल्यानं तलाव भरगच्च भरला. याचा फायदा परिसरातील शेतकरी बांधवांना होणार आहे. पाणी पाहून शेतकऱ्यांनी थेट तलाव गाठत जलपूजन केलं. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये खाटूश्याम यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये भजन सत्संग मंडळीचा सहभाग होता, तर शहरातील महिला पुरुष यात्रेमध्ये सहभागी झाले होते. यावेळी शोभायात्रेचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. जळगावात 60 वर्षीय आजोबांनी बेघर निवारा केंद्रातील 59 वर्षीय आजीसोबत लग्नगाठ बांधलेली आहे. या विवाह सोहळ्यासाठी महापौरांसह पालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते. परभणी जिल्ह्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण राज्यात सर्वाधिक असून जिल्हा प्रशासनाने बालविवाह विरोधी जनजागृती सुरू केलेली आहे. यापुढे धार्मिक स्थळी बालविवाह लावल्यास तिथले विश्वस्त समिती बरखास्त करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. नांदेडला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पाला दिग्रस आणि अंतेश्वर बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे प्रकल्प आता 92% भरलेला आहे. मुबलक पाणी असल्यानं नांदेडकरांना यंदा उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नाहीये. विराभांदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या काशीविरा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आंतरराज्यीय आयशर टेम्पो चोरी करणारं मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलं. ज्यात पोलिसांनी 48 आयशर ट्रक, 2 टाटा टेम्पो आणि 2 क्रेटा कार अशी 53 वाहनं जप्त केली आहेत. बोईसरमधील उद्योजक सुरेंद्र राठोड यांच्या कार्यालयावर भर दिवसा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. या दरोड्यामध्ये 4 लाखांहून अधिक रोकड घेऊन दरोडेखोर पसार झालेत. बोईसर पोलीस दरोडेखोरांचा तपास करतायत. पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धा कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. नांदेडच्या बिलोलीमध्ये करणीच्या संशयातून वृद्धाला अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीत वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.